मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता इथे समर हा आजींना घेऊन बाहेर आलेला असतो. जेव्हा तो आजींना घेऊन बाहेर येतो त्यावेळेला मात्र इथे तो आजीला स्वारी म्हणत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामुळे झालेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टींना मी जबाबदार आहे असं सुद्धा तो बोलत असतो. तेव्हा मात्र आजी म्हणत असतात, नाही रे पिंट्या, तुला असं का वाटते? ह्या सगळ्या गोष्टीचा इथे तू स्वतःला वाईट वाटून घेऊ नकोस. ह्या सगळ्या गोष्टीला तू अजिबातच जबाबदार नाही आहेस. तुला असं का वाटते? तेव्हा समर म्हणत असतो, कारण ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामुळे झाल्यात ना, म्हणून मला असं वाटते. आणि आजी म्हणत असतात, हे बघ, तू स्वानंदीला असं चिडायला नकोस तिच्यावरती, कारण तुला समजत नाही का ती किती दुखावलेली असेल. अगं आजी, पण त्यांनी सरळ सरळ काकूवर आरोप केलेत आणि त्यांनी सरळ सरळ काकूवर आरोप केल्यामुळे मात्र इथे मला थोडंसं तरी वाईट वाटणारच ना गं. आणि थोडंसं तरी वाईट वाटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने झाल्यात. यामध्ये माझी तरी काय चूक आहे सांग बरं. तेव्हा मात्र काही जरी झालं ना तरी तुम्हा सर्वांच्या सेफ्टीची जबाबदारी ही फक्त आणि फक्त इथे माझी असणार आहे असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आता आजी म्हणत असतात, तू नको उगाचच एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार करूस. हे बघ, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि तेव्हा मात्र दुसऱ्या बाजूला अंशुमन आता फार जास्त चिडचिड करत असतो आणि मलिकासुद्धा म्हणत असते, हे सगळं ह्या पद्धतीने होतंय ना, त्यामुळे मात्र मी काही जरी झालं तरी ह्या सगळ्या गोष्टीला आता इकडे खतपाणी घालूच देणार नाही. कारण स्वानंदीने आज माझ्यावर सरळ सरळ आरोप केलेले आहेत आणि स्वानंदीने माझ्यावर सरळ सरळ आरोप केल्यानंतर मी गप्प बसेल असं मुळीच होणार नाही आहे. तेव्हा अंशुमन म्हणत असतो, हो तू बघितलंस ना. तेव्हा मलिका म्हणत असते, आज मात्र तिच्याकडे कोणतेच पुरावे नव्हते, त्यामुळे ती गप्प बसली. एका पुराव्यामुळे मी तिला कसं बसं तरी इथे शांत केलं आहे, पण प्रत्येक वेळी मी तिला शांत करेल आणि हे सगळं होईल असं अजिबातच नाही. पण स्वानंदीच्या बाबतीत काहीतरी मोठा निर्णय घेतला पाहिजे असं मलिका अंशुमनला म्हणत असते. तेव्हा अंशुमन म्हणत असतो, तू बघितलंस ना कशा पद्धतीने तिने तुझ्यावर आरोप केले आणि तुला इथे दोषी ठरवलं. तेव्हा इथे ती म्हणत असते, आता एवढ्यावरच थोडी ना भागणार आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, स्वानंदी जो वृद्धाश्रम चालवत असते, ज्या वृद्धाश्रमशी ती निगडीत असते, आज मात्र इथे त्या वृद्धाश्रमामध्ये आषाढी एकादशीचं सेलिब्रेशन सुरू होणार असतं आणि तिथल्या असलेल्या जे काका काकू आहेत त्यांनी मात्र इथे आता स्वानंदीला कॉल केलेला असतो आणि स्वानंदीला कॉल केल्यानंतर त्या म्हणत असतात, हे बघ स्वानंदी, तुला एक गोष्ट सांगायची आहे. आपल्या इथे आश्रमामध्ये ना हे सुरू आहे, म्हणजे आपल्या इकडे आषाढी एकादशीचं सेलिब्रेशन होणार आहे असं इकडे त्या बोलत असतात. आणि तेव्हा मात्र स्वानंदी म्हणत असते, ही तर फारच जास्त आनंदाची गोष्ट आहे. आणि तेव्हा त्या म्हणत असतात, हो ते सगळं काही ठीक आहे, पण तुला मात्र यायचं आहे असं आता इकडे ते बोलत असतात. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर स्वानंदी म्हणत असते, हो नक्कीच ना, मी नक्कीच येण्याचा प्रयत्न करेल. असं म्हटल्याबरोबर आता पण आमचे जावई बाप्पू सुद्धा येतील का? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हो राजवाड्यांना सुद्धा मी सांगण्याचा तेवढाच प्रयत्न करेल, तुम्ही मात्र अजिबातच काळजी करू नका. दुसरीकडे आपण पाहतो, सुष्मिता आणि अंश हे दोघेही जण मल्लिकाकडे आलेले असतात आणि दोघेही जण मल्लिकाकडे आल्यानंतर इथे सुष्मिता मल्लिकाला म्हणत असते, मॉम तुम्हाला एक गोष्ट सांगू का? ताई ना एवढ्या रूडली वागेल आणि हे सगळं काही होईल ना, हे मला अजिबात इथे सहन झालं नाही. काही जरी झालं ना तरी तिने मात्र तुमच्यासोबत असं वागायला नव्हतं पाहिजे. खरं तर कधी कधी ना मला तिचा प्रचंड राग येतो. ती असं कसं वागू शकते ना, तेच मला काही कळत नाही. का तिने हे असं सगळं काही केलं असेल? काय गरज होती तिला तुमच्या बाबतीमध्ये असं वागायची? ती जेव्हा जेव्हा अंश आणि तुमच्यावर आरोप करते ना, तेव्हा तेव्हा मला मात्र तिचा प्रचंड राग येतो. ती असं का वागते ना, तेच मला काही कळत नाही. पण आता तर मी तिला ना माफच करणार नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा मलिका म्हणत असते, हो तू अगदी बरोबर बोलतेस, तू ना तिला अजिबात माफ वगैरे करूच नकोस. तेव्हा आता इकडे तू काहीतरी करू शकतेस, पण काय करू? तिने ना माझ्याकडून सगळे काही अधिकार वगैरे हे सगळं काही काढून घेतलेलं आहे.
पण तुम्हाला सांगू का, जेव्हा माझी ताई ना इकडे फुगडी घालते आणि फुगडी घालताना ना इथे ना तिला बऱ्याच गोष्टीची ॲलर्जी आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तिला ना अजिबात हे सगळं काही जमत नाही आहे. म्हणजे तिला चक्कर येते, त्याचबरोबर तिला बऱ्याच काही गोष्टी इथे होतात आणि हे सगळं काही होत असताना ना तिला अजिबात हे सगळं काही जमत नाही असं ती बोलत असते. मग तिच्या बाबतीत मी काहीतरी करू शकते असं सुद्धा आता इथे ती बोलू लागलेली असते. हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र इकडे मल्लिका म्हणत असते, अगं ही काही शाळामधली परीक्षा आहे का, किंवा शाळेमधलं असं दुसरं काही आहे का, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आणि मोठा काहीतरी धमाका करावा लागेल असं सुद्धा ती म्हणत असते. दुसरीकडे मात्र स्वानंदी शांत बसलेली असते. जेव्हा स्वानंदी शांत बसलेली असते तेवढ्यातच तिथे आता इथे समर येतो आणि समर मात्र तिच्याशी काहीच बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, राजवाडे तुम्ही माझ्याशी काहीच बोलणार नाही आहात का? तेव्हा तो म्हणत असतो, काय बोलणार आहे सांगा ना. तुम्हाला बोलून तरी काय उपयोग आहे, आणि बोलून काहीही उपयोग होत नाही असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर मात्र इथे स्वानंदी म्हणत असते, राजवाडे पण प्लीज असं नका ना करू. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अशा पद्धतीने करतात ना, त्यामुळे मात्र मला इकडे अजूनच टेन्शन येत आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागलेली असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र तो म्हणत असतो, हो का, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची अशा पद्धतीने इथे सवय लागली आहे, पण तुम्ही आता जो काही काकूवर आरोप केलेला आहे ना, तो आरोप मात्र मला अजिबातच मान्य नाही आहे. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, राजवाडे कळतंय मला, तुम्हाला इथे मी त्या काकूवर केलेले आरोप जे आहेत ना ते मात्र अजिबातच सहन झाले नाही आहेत. पण राजवाडे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इथे माझी काय चूक आहे? तेव्हा मात्र इकडे त्याच काकू त्या पद्धतीने वागलेल्या आहेत ना, त्यामुळे मी त्यांच्याशी ह्या पद्धतीने वागले. आणि त्याचबरोबर आता तो म्हणत असतो, हो ते सगळं काही ठीक आहे, पण तुम्हाला नाही कळत आहे की तुम्ही कशा पद्धतीने वागताय आणि काय करत आहात म्हणून. त्याच वेळेला आता इकडे हे सगळं काही होत असताना तो म्हणत असतो, पण तुम्ही त्यांना सॉरी म्हटलात, पण सॉरी म्हणून सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने नाही व्हायला पाहिजे. मग आता स्वानंदी म्हणत असते, पण अजूनही माझा विश्वास तसाच आहे. काही जरी झालं तरी सुद्धा मी काकूंना मात्र इथे कसलंच माफ करणार नाही, आणि त्यांनीच ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ही सुद्धा मात्र तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र इथे लगेचच तो म्हणत असतो, पण सॉरी म्हणून काय झालं, ती इथे खूप मोठी आणि त्याचबरोबर वयाने मानाने मोठी आहे, मग तुम्ही त्यांना फक्त स्वारी म्हणून काय होणार आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला स्वानंदी म्हणत असते, बरं ठीक आहे राजवाडे, तुम्ही म्हणाल तसं, पण इथे तुमच्या मनातून अजून तरी ते विचार गेले आहेत का? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, अजिबातच नाही. आता मी काकू ह्या सगळ्या गोष्टी करते आणि त्याबद्दल माझ्या सदसद विवेक बुद्धीला इथे थांबवू कसं शकते मी, सांगा ना तुम्ही. आणि एक दिवस मी नक्कीच इकडे तुमच्यासमोर पुरावे आणेन आणि पुरावे आणल्यानंतरच सगळं काही करेल असं सुद्धा ती बोलत असते. त्यावेळेला मात्र इकडे तो म्हणत असतो, ठीक आहे, तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते तुम्ही करा, पण एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला कळेल की काकूचा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काहीच इथे हात नाही आहे, तेव्हा मात्र तुम्ही काकूला पुन्हा ती जागा मिळवून द्याल का? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हो राजवाडे, तुम्ही नक्कीच अजिबात काळजी करू नका. तर आता प्रेक्षकांनो, इकडे मात्र स्वानंदी आता आषाढी एकादशीला आश्रमामध्ये जाऊन पोहोचलेली असते. तिथे स्वानंदीचं फार कौतुक होत असतं, कारण स्वानंदीने मात्र आषाढी एकादशीसाठी इथे आता हे जे काही आता मात्र सगळेजण स्वानंदीला विचारत असतात की आमचे जावई बापू कुठे आहेत. तेवढ्यातच आता समर म्हणत असतो, होय काय, मी इथे आलेलोच आहे. मग समरसुद्धा तिथे येतो आणि जेव्हा समर तिथे येतो त्यावेळेला मात्र सर्वांचं लक्ष समरकडे जातं असतं. स्वानंदी तर समरकडे पाहून हैराणच होत असते, कारण आज मात्र समर इथे ह्या अवस्थेमध्ये आलेला आहे आणि त्यामुळे तिला प्रचंड आनंद झालेला असतो. कारण कितीही नाही म्हटलं तरीसुद्धा आज समरने वारकऱ्यांचा गेटअप केलेला असतो आणि वारकऱ्यांचा गेटअप केल्यानंतर तो आज मात्र इथे कमाल दिसत असतो आणि स्वानंदी त्याच्याकडे पाहत असते. तर एवढंच नाही
नाही प्रेक्षकांनो, तर आता मात्र इकडे ही जी काही स्वानंदी आहे ती स्वानंदी मात्र इकडे आता सगळ्यांना समरची ओळख करून देत असते. आता इकडे स्वानंदी फार जास्त आनंदात असते आणि स्वानंदी आनंदात असल्यामुळे मल्लिकाला मात्र ह्या सगळ्या गोष्टींचा प्रचंड त्रास होत असतो. ती म्हणत असते, स्वानंदीला मी आनंदात पाहूच शकत नाही. स्वानंदी आनंदामध्ये कशी काय असू शकते असा इकडे ती विचार करत असते. आता इथे